नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो, भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक संकटामागे बाळूमामांचा नक्की काय हेतू असतो याबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं. चला व्हिडिओला चालू करूया. नमस्कार मंडळी, मित्रांनो, भक्तांनो, बाळूमामा सांगतात, संकट हे शिक्षा नसून जीवनाला योग्य दिशा देणारे साधन असते. लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण माणसाला अधिक मजबूत, संयमी आणि शहाणा बनवण्यासाठी येतो. सुखात माणूस अनेकदा देवाला विसरतो, पण संकटे त्याला पुन्हा भक्तीच्या मार्गावरती आणतात. संकटामुळे अहंकार कमी होतो आणि नम्रता वाढते. वाईट संगतीपासून दूर राहण्याची जाणीव संकटातून होते. मित्रांनो, चुकीच्या मार्गावर चालणाऱ्या योग्य मार्ग दाखवण्यासाठी जीवन परीक्षा घेतो. संकट हे माणसांना स्वतःच्या चुका ओळखण्याची संधी देते. धैर्य, संयम आणि श्रद्धा यांची खरी परीक्षा संकटातच होते. संकटामुळे कुटुंबाचे आणि खऱ्या नात्यांचे महत्त्व समजते. प्रत्येक वेदनेमागे एक नवीन शिकवण लपलेली असते. संकटामुळे प्रार्थना अधिक मनापासून केलेली जाते. देवावरचा विश्वास दृढ करण्यासाठी कठीण प्रसंग येतात. मेहनतीचे महत्त्व संकटातूनच कळते. संकटे कायमचे नसतात, योग्य वेळ आल्यावर ते नक्कीच निघून जातात. वाईट कर्माचे परिणाम समजण्यासाठी जीवन अनुभव देतात. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या बाळांनो, संकटामुळे माणूस इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवायला शिकतो. लोभ, महत्सर आणि राग यासारखे दोष कमी करण्याची संधी संकट देते. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. या विश्वास संकट शिकवतो. लक्षात ठेवा, श्रद्धा, सबुरी ठेवणाऱ्याला योग्य वेळी मार्ग मिळतो. संकट म्हणजे शेवट नसून नव्या सुरुवातीची तयारी असते. जीवनातील प्रत्येक अडचण आपल्याला अधिक सक्षम बनवत असते. देवाची कृपा अनेकदा संकटातूनच वेगळ्या रूपाने प्रकट होते. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, भक्तांनो, बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, संकटामुळे आत्मपरीक्षणाची सवय लागते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता कठीण काळात वाढते. संकट आपल्याला खऱ्या अर्थाने कृतज्ञ राहायला शिकवते. संयमाने घेतलेले निर्णय भविष्यात मोठे फळ देतात. संकटातही सत्कर्म, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा सोडू नये. देवावर विश्वास ठेवून प्रयत्न करणाऱ्याला योग्य वेळी मदत ही नक्कीच मिळते. प्रत्येक संकटातून एक नवीन अनुभव आणि नवीन ताकद मिळते. श्रद्धा, सत्कर्म आणि धैर्य यांच्या बळावरती कोणतेही संकटे पार करता येतात. मित्रांनो, त्याचबरोबर संकट आले म्हणजे देवाने साथ सोडली असे कधीच समजू नका. कठीण काळातच श्रद्धेची खरी ताकद दिसून येते. प्रत्येक अडथळा आपल्याला अधिक सावध आणि जागरूक मित्रांनो बनवतो. संकट माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देते. योग्य वेळेची वाट पाहण्याची सवय संकटामुळे लागते. प्रत्येक वेळी देव इच्छा लगेच पूर्ण करत नाही, योग्य वेळी योग्य तेच देतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, काही वेळा उशिरा हा नकार नसतो, तर तो योग्य संधीची तयारी असते. संकटातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज असते. वाईट सवयी सोडण्याची प्रेरणा अनेकदा कठीण प्रसंगात मिळते. संकटे माणसाला स्वार्थापेक्षा सेवाभाव शिकवते. इतरांना मदत करणाऱ्याला अंतःकरणातील शांतता मिळते. संकटात केलेली प्रार्थना मनाला धैर्य देते. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, हा विश्वास ठेवावा. दुःख कायम राहत नाही, काळानुसार परिस्थिती बदलते. संयमाने घेतलेले निर्णय मित्रांनो अनेक संकटे टाळतात. मनातील भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवावी. संकटात निराश न होता प्रयत्न सुरू ठेवणे हेच खरे ध्येय आहे, हेच खरे विश्वास आहे. देवावर विश्वास आणि स्वतःवर मेहनत यांचा संगम यश देतो. मित्रांनो, त्याचबरोबर संकटे माणसाला नात्यांची खरी किंमत शिकवतात. कधी कधी जे आपल्याला नुकसान वाटते तेच पुढे मोठा लाभ ठरते. प्रत्येक अनुभव भविष्यासाठी एक मौल्यवान धडा असतो.
बाळूमामा म्हणतात, प्रामाणिकपणा आणि सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी फलदायी असतो. लक्षात ठेवा. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. चांगल्या कर्माचे फळ उशिरा मिळाले तरी नक्कीच मिळते. मित्रांनो, संकटामुळे मन अधिक परिपक्व आणि स्थिर बनते. देव प्रत्येक वेळी चमत्काराने नाही तर योग्य मार्ग दाखवून मदत करतो. श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म यांची साथ कधीही सोडू नका. प्रत्येक संकटानंतर मित्रांनो नवीन आशा आणि नवीन सुरुवात शक्य असते. कठीण काळ हा कायमचा नसतो, तोही निघून जातो. देवावर विश्वास ठेवून योग्य प्रयत्न करणाऱ्याला मार्ग नक्कीच सापडतो. संकटे म्हणजे पराभव नव्हे तर अधिक सक्षम होण्याची संधी असते. तर मित्रांनो, बाळूमामा सांगतात की हे विचार श्रद्धेवर आधारित आध्यात्मिक चिंतन आहे. लक्षात ठेवा. बाळूमामांचे प्रमाणित किंवा शब्दशः उपदेश म्हणून त्यांचा अर्थ घेऊ नका. ठीक आहे. तर बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश, बाळूमामांचे विचार, बाळूमामांनी सांगितलेले आपल्या भक्तांना संदेश आणि बाळूमामांचे इतर जे काही व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सोडलेले आहेत. बाळूमामांचे कीर्तन असो, बाळूमामांचे विजय पारायण ग्रंथ असो, बाळूमामांच्या ज्या भाकणुक्या कथा असतील, बाळूमामांच्या चमत्कारांचे जे काही विचार असतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तसेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी भरपूर असे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सोडलेले आहेत, ते तुम्हाला ऐकायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.